ते एखाद्याच्या आयुष्यामध्ये आपण बघितलं मॅम, मी अशी भरपूर उदाहरणं बघितली, की त्यांचं लग्न झालं आणि लग्नानंतर त्या व्यक्तीचा भाग्योदय झाला. म्हणजे इतका पैसा आला त्याच्याकडे, की अमाप पैसा. आपण असं नाही म्हणत आहे इथं, की फक्त चांगल्या जोडीदाराशी तुम्ही लग्न केलं तर तुम्ही फक्त तेवढंच कारणीभूत आहे ते होण्यासाठी. तसं नाही आहे. तुमचे हार्डवर्क पण तिथं मॅटर करतं. आणि दुसरी गोष्ट, की असंही बघितलंय, की एखाद्या लग्नानंतर डाऊनफॉल आला. म्हणजे दोन्ही एक्झाम्पल आहेत. तर तुम्ही काय सांगाल? चांगलं किंवा वाईट जोडीदार नसतो, त्यांची एकमेकांशी नेमकं काय जुळतं हे महत्वाचं. कारण आपल्या पत्रिकेत सप्तम स्थान ऍक्टिव्हेट केल्यावर आपल्याला अनेक प्रकारचे लाभ असतात. तो विवाहाचं स्थान आहे. कारण सप्तम स्थान ऍक्टिव्हेट झालं की तुमचं व्यक्तिमत्व बदलतं, कुटुंब बदलतं, परिश्रमाची दिशा बदलते, सुख बदलतं, सगळ्याच गोष्टी बदलतात. मग ते जर तुम्हाला योग्य असेल तर तुम्हाला लाभ होतो, अयोग्य असेल तर नुकसान होतं. त्यानंतर इथे तुम्ही निवड करायची की तुम्हाला आयुष्यात सगळ्यात जास्त काय हवंय. म्हणजे पत्रिका जुळवताना जर तुम्ही हा विचार केला की तुम्ही कोणत्या गोष्टीला प्राधान्य देणार आहात, तुम्हाला तुमच्या आयुष्यात काय पाहिजे. लग्नानंतर सुख पाहिजे, शांती पाहिजे, संतती पाहिजे, प्रतिष्ठा पाहिजे, पैसा पाहिजे, याची निवड करायची. आणि मग त्याला अनुसरून ग्रहस्थिती किंवा राशीतून आपण सोप्या भाषेत सांगू शकतो. कारण ग्रहस्थिती हा विषय आपल्या प्रेक्षकांना तेवढं प्रत्येकाचा अभ्यास नसतो, पण राशी सगळ्यांना समजतात. मग आपण जर त्यांना त्यांच्या राशीच्या पद्धतीने सांगितलं की तुमच्या राशीला अनुसरून तुम्ही या पद्धतीने जोडीदार निवडला तर हा बेनिफिट होईल. संपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी YouTube वर जाऊन बँटर विथ चेतन सर्च करा.